शेतामध्ये माझी कोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप. येतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, येतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर. काळी उसाची पाचट, जगा मिळाय साखर, काळी उसाची पाचट, जगा मिळाय साखर. तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप. नमस्कार मित्रांनो, मी आश्रया शेतकरी माई. शेतकऱ्याचे मनोगत मांडत असताना मला आठवतात ते संत तुकाराम, ज्यांनी 16व्या शतकात शेतकऱ्यांचे सातबारे इंद्रायणीत बुडवून त्यांना कर्जमुक्त केले. मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शेतकऱ्यांचे राज्य निर्माण केले. मला आठवतात शेतकऱ्यांचे आसूड लिहिणारे महात्मा फुले, आणि मला आठवतात ते आजचे पुढारी. मध्यंतरीच्या काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील माझ्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या. प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करावं मायबाप सरकार. मातीच्या वासानं कधी भरते का हो पोट, कधी भरते का हो पोट. शेतात एखादे पीक चांगले आले की मला फार आनंद होतो. त्या पिकाची जोपासणी, कापणी करून मी त्या पीक घेऊन जगाचा उदरनिर्वाह करतो. शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, अन्नदाता या शब्दात आमचे वर्णन केले जाते. पण बघा ना, निसर्गाची साथ नाही, नशिबाचा हात नाही, दुष्काळाची उग्रपा काही पाटच सोडत नाही, काही पाटच सोडत नाही. आकाशात काळे ढग जमू लागले की माझ्या मनात एकच आस असते, ती म्हणजे माझा हा काळा विठोबा बरसणार. पण कधी कधी ओल्या दुष्काळामुळे सगळं धुळीत मिळतं, तरी सुद्धा आमच्या शेतमालाला कधीच भाव मिळत नाही. म्हणून शेतकरी कर्जबाजारी होतात. मातीतून कोंब फुटला की आणि ते पीक मोठे झाले त्याला डौलदार पीक म्हणतात, आणि जे त्याला 2 वेळचं अन्नही मिळू शकत नाही त्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात, उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे, आम्ही पिकवलेल्या फळभाज्या योग्य दरात घेऊन आमची मदत करा. आम्ही तुम्हाला उत्तम दर्जाची भाजीपाला देण्याचा प्रयत्न करू, म्हणजे तुम्हीही निरोगी राहाल आणि आम्ही आनंदी राहू. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात असू द्या, शेतात नांगर चालतो तेव्हाच देश चालतो, तेव्हाच देश चालतो. जय जवान जय किसान. धन्यवाद.